नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आता हा हिवाळा चालू आहे, तर ह्या दिवसामध्ये ही ओली हळद खूप छान मिळते आणि त्याचं लोणचं करतात आणि ते लोणचं कसं करायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे हळदीचं लोणचं करण्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे. तर ही आहे हळद, ओली हळद, पण ही मी पाव किलो घेतली आहे. आलं पण मी पाव किलो घेतलं आहे आणि 3 लिंब घेतलेत मी. आपल्याला अर्धी वाटी साधारणपणे रस तो निघाला पाहिजे. 3 मी घेऊन ठेवलेत, अर्धी वाटी आपल्याला रस घालायचा आहे. आणि ह्या मिरच्या मी जवळजवळ 15 घेतलेत. तर आता सगळ्यात आधी ही हळद आलं सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चांगलं कपड्यावर वाळवून घेतलं आहे आणि नंतर पुसलाय सुद्धा मी ते. आणि कारण आपल्याला लोणचं करायचं आहे की नाही, त्यामुळे त्याला ओलावा अजिबात राहता कामा नाही. तसं मी हे धुवून पुसून वाळवून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हळदीची पण सालं काढायची आहेत आणि आल्याची पण सालं काढायची आहेत. तर आपण ही आता सालं काढून घेऊया. चोलाण्याने काढली तरी चालेल, तुम्हाला सुरीने जमत असेल नुसतंच असं हे सुरी घासून तरीसुद्धा चालेल. चोलाण्याने काढली तरी चालेल, तुम्हाला जसं जमेल तशी ही सालं काढून घ्या. खूप अगदी थर त्याचा जास्त काढायचा नाही, अलगद असं सालच वरचं सोलाण्याने काढून घ्यायचं. हे बघा, अशी मी आता सगळी हळद ही सोलून घेणार आहे आणि त्याचप्रमाणे आलं पण आपल्याला सोलून घ्यायचं आहे. हळद जशी मी तुम्हाला सोलून दाखवली तसंच हे आलं पण आपल्याला ह्याच पद्धतीने असं सोलून घ्यायचं आहे. अलगद वरचं साल काढायचं, त्याच्यामध्ये जास्त आलं काढायचं नाही. हे बघा, असं वरून साल काढून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी हे हळद आणि आलं याची सालं आता काढून घेते आणि मग आपण पुढली कृती कशी करायची ते बघूया. हे बघा, आता आलं आणि याची हळदीची आपली सालं काढून झाली. आता मी हे जे साहित्य आहे म्हणजे आलं आहे, आपण हळद ही घेतली आहे, मिरच्या आणि लिंब याचं मी आता बारीक हे चिरून घेणार आहे आलं आणि हे, आणि मिरच्यांचे पण मी तुकडे करून घेणार आहे आणि नंतर लिंब चिरून त्याचाही रस काढून घेणार आहे. लिंबाच्या आपल्याला फोडी नाही घालायच्या, मी त्याचा रस काढूनच घालणार आहे. तर आता हे सगळं मी बारीक चिरून घेते. हे बघा, असे मी वेळीवर आता ह्याचे बारीक तुकडे करून घेते. तुम्हाला पण बघा वेळीवर जमत आहे का सुरीने जमणार, त्याप्रमाणे तुम्हाला सवय असेल त्याप्रमाणे हे करा. असे बेताचे हे करायचे असे, म्हणजे लोणचं खाताना तो बेताचा तुकडा बरा पडतो आणि लोणचं पण लवकर मुरतं. खूप जर आपण मोठे मोठे केले तुकडे तर मग ते मुराला पण तेवढे जास्त मग दिवस लागतात. असे छोटे छोटेच करायचे, कारण आपण काय तो लोणचं खाताना तुकडा टाकणार नाही हो आलं म्हणून, तो आपण चावूनच खाणार. त्यामुळे मग असे छोटे छोटेच करायचे. हे बघा, आता आलं, हळद आणि मिरची मी हे चिरून घेतलेलं आहे सगळं. आणि ही 100 ग्रॅम मोहरीची डाळ मी आणली, पण ती डाळ घातली की तितकासा खार चांगला सुटत नाही, म्हणून मी थोडीशी ती मिक्सरमधनं चालू बंदमध्ये फिरवून घेणार आहे. थोडीशी अशी फिरवून घेतली ना की लोणच्याचा खार चांगला होतो, म्हणून मी मिक्सरमधनं ती फिरवून घेते. ही खूप काही आपल्याला मिक्सरमधनं फिरवायची नाही आहे, कारण खूप जर आपण फिरवली तर मोहरी नाकामध्ये चढते, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच कदाचित. म्हणून ती जरा चालू बंदमध्ये थोडीशी मी भरड करून घेणार आहे. ही बघा, ही आता फिरवून झालेली आहे. ही इतपत अशी करायची. आता इथे मी हे बाकीचं साहित्य घेतलं आहे. हा आहे लिंबाचा रस, हा अर्धी वाटी मी घेतला आहे. आणि मीठ घेतलं आहे 1 चमचा. 1 चमचा मेथी घेतली आहे, म्हणजे मेथी दाणा. आणि 1 चमचा आपण हिंग घेतलं आहे. पण आता मेथी दाणा हा आपल्याला असं थोड्याशा तेलावर तळून घ्यायचा आहे आणि मग तो कुटून घ्यायचा आहे. आता मेथी तळण्यासाठी इथे मी भांडं तापत टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल, खूप तेल आपल्याला नाही घालायचं आहे, फक्त आपल्याला ती त्याच्यात परतून घ्यायची.
आता तेल तापल्यावर आपण ही मेथी याच्यात घालूयात आणि आपल्याला ती अशी तळून घ्यायची चांगली. मी गॅस आता बंद करते. ही आपण आता डिशमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला ती अशी कुटून घ्यायची खलबत्त्यात, कारण एवढीशी आपण मिक्सरमध्ये कशी काय काढणार, म्हणून मी खलबत्त्यामध्ये छोट्याशा खलबत्त्यात कुटून घेणार आहे. मेथीने लोणच्याला वास खूप छान येतो. आता आपण मेथी तळली ना, त्याच कडल्यामध्ये मी थोडंसं अजून तेल घालणार आहे, कारण आपल्याला आता फोडणी करायची लोणच्यावर घालण्यासाठी. आणि ती फोडणी आपण करून ठेवूया, म्हणजे ते आपण लोणचं सगळं मिक्स करेपर्यंत आपलं ते फोडणी निघेल. साधारण पाऊण वाटी तेल मी इथे घेतलं आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यात फक्त आपल्याला मोहरी घालायची आहे आणि हिंग घालायचं आहे. तो हिंगसुद्धा आपण 1 चमचा घेतलेला आहे, कारण आपण लोणच्याला फोडणी देतो आहे म्हणून. आता तेल थोडंसं तापलेलं आहे, त्यामध्ये मी ही मोहरी घालते. मोहरी आता तडतडायला लागली आहे. मी यामध्ये लगेच हिंग घालते आणि गॅस बंद करते. आता ही फोडणी आपली करून झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ही पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे. तोपर्यंत मी ही मेथी बारीक करून घेते, कारण गरम फोडणी आपण लोणच्यावर कधीच घालत नाही. नेहमी लोणच्यावर फोडणी घालताना ती थंड करूनच घालावी लागते, कारण गरम जर आपण अशी घातली फोडणी तर ती मोहरी चढते. म्हणून लोणच्याला नेहमी फोडणी गारच घालावी. आता आपण लोणच्याचा मसाला करतोय आणि ही मोहरीची डाळ मी मिक्सरमधनं फिरवून घेतली आहे. आता यामध्ये आपण ही मेथी मगाशी कुटली की नाही, 1 चमचा तळून आपण कुटली आहे, ती मी यामध्ये घालते. तर त्यामध्येच आपल्याला हे 1 चमचा मीठ आहे ते घालायचं आहे. हे मीठ हे चमचाभरच मी घातलं आहे, पण तुम्हाला लोणचं म्हणून करायचं आहे तर आपण थोडंसं मीठ अजून जास्त घालू शकतो. पण आम्ही मुळात मीठ कमी खातो, त्यामुळे, कारण आमची वय आहे त्यामुळे आम्ही मीठ खूप कमी खातो आणि म्हणून मी मीठ 1च चमचा घातलं आहे. तुम्हाला अजून थोडं घालायचं असेल तर घालू शकता चवीप्रमाणे तुमच्या. आणि त्यानंतर हे मी 1 चमचा लाल तिखट पण घालते, कारण आपण मसाला करतोय ना. आपण ॲक्च्युअल मिरची हिरवी घालणारच आहोत, पण तरी पण मी तिखट मसाल्यामध्ये घातलं आहे. आणि मिरची जी मी वापरली आहे हिरवी, ती मी पोपटी रंगाची वापरली आहे, त्यामुळे ती तिखटाला खूप कमी असते आणि म्हणून मी हे 1 चमचा तिखट याच्यामध्ये घातलं आहे. आणि तुम्हाला जर तिखट हे घालायचं नसेल तर तुम्ही मिरची पण जास्त ह्याच्यापेक्षा प्रमाण वाढवू शकता. आणि लाल तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं मी कालवून घेते. ते चमच्याने काही नीट कालवून होणार नाही आणि मेथी आपली तळलेली आहे की नाही, म्हणून मी हातानेच जरा कालवून घेते. हाताने कुस्करून कालवलं की ते छान एकजीव होतो. हे बघा, असं चमच्याने तितकंसं होणार नाही एकजीव. हा मी मसाला आता घरी बनवला आहे, पण तुम्हाला जर रेडीमेड आणून करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता, कारण हल्ली लोणच्याचे रेडीमेड मसाले मिळतात, तर ते सुद्धा वापरले तरीसुद्धा चालेल. बघा, हा मसाला आता आपल्याला कालवून झालेला आहे आपला. आणि आता त्याच्यामध्ये आपण हे चिरलेलं आलं आणि हळद असं घालूया. हे आलं घालते मी. आता यामध्ये मी ही चिरलेली हळद पण घालते. आता हे मी कालवून घेते आधी आणि मग आपल्याला नंतर मिरच्यांचे तुकडे सुद्धा घालायचे. असा छान सगळ्या फोडींना मसाला लागला पाहिजे, म्हणून हे असं छान कालवायचं, म्हणजे सगळं सारखं होतं. हे आता कालवून झालेलं आहे.
आता मी यामध्ये हे मिरच्यांचे तुकडे पण घालते. मिरच्यांचे तुकडे मी आधी नाही घातले, कारण मिरचीत मग जास्त हात नको ना ठेवायला, म्हणून मी हे नंतर घातलेत. हे तुकडेसुद्धा आता छान कालवून घ्यायचेत. आणि रंग बघा किती सुरेख आला आहे. मध्येच हिरवी मिरची दिसते आणि मध्येच लाल म्हणजे हळद दिसते आपल्याला, तांबूस पिवळट अशी. त्यामुळे कलर किती सुंदर आला आहे बघा. आणि आलंसुद्धा मी हळदीच्या बरोबरीनेच घातलं आहे, कारण ते आलंसुद्धा पाचक आहे की नाही आणि आपल्या तब्येतीला चांगलं, आणि म्हणून मी आलं पण तेवढंच घातलं आहे. जेवढी हळद घेतली तेवढंच मी आलं घातलं आहे. आता लगेचच मी लिंबाचा रससुद्धा हा यामध्ये घालणार आहे. हा बघा जवळजवळ अर्धी वाटीच्या थोडा वर आहे. हा साधारण मोठी 3 लिंब होती, त्याचा हा एवढा रस निघाला आहे. आणि तो सगळा आपण घातला आहे, कारण लिंबाच्या रसामुळे लोणच्याला खूप छान चव येणार आहे आपल्या. हे मुरलं की अगदी अप्रतिम लागतं. आता लिंबाचा रस घातल्यावर सगळं हे कालवून झालेलं आहे. आता मी हात धुवून येते आणि मग नंतर आपण ह्याच्यावर फोडणी घालूया, कारण फोडणी घातल्यावर का मी हाताने कालवणार नाही आहे, ते आपण चमच्याने नाही तर डावेने असंच कालवूया. आता ही फोडणीसुद्धा आपण मगाशीच करून ठेवली होती. आता ती छान थंड झालेली आहे आणि आता मी ह्याच्यावर ती घालते, कारण हिंग खाली बसला आहे. आपण असं ढवळून घेऊया चमच्याने, नाही तर मग हिंग सगळा खालीच राहील की नाही, म्हणून मी हे ढवळून घेतली अशी. आणि आता आपण लोणच्यावर घालूया आणि आता असं आपण ढवळूया हलके हलके. फोडींऐवजी तुम्ही किसून जरी केलं म्हणजे आलं पण किसायचं आणि हळद पण किसायची, तसं किसलेलं लोणचं सुद्धा करण्याची पद्धत आहे. तसं पण तुम्ही केलं तरी चालेल. तर अशा प्रकारे हे लोणचं तयार आहे. आणि हे लोणचं काचेच्या बाटलीतच भरून ठेवायचं, कारण आपण त्याच्यात लिंबू घातला आहे, त्यामुळे त्याला काचेचीच बाटली हवी. आणि ओला हात वगैरे किंवा ओला चमचा त्याला लावू नये. कशी वाटली ही ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला? जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण परत एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.